वाव, पाहू शकता तुम्ही इथे जबरदस्त अशी आपली शेवग्याची शेंग, बटाटा आणि कोळंबी याचा मी इथे रस्सा बनवलेला आहे। आता हा रस्सा मी कसा बनवला आहे ते आपण पाहूया। त्याआधी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। तर नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। तर पाहू शकता तुम्ही इथे शेंगा अशा छान अशा सोलून घेतलेल्या आणि बटाट्याचे काप असे मी लांब आकारामध्ये घेतलेले आहेत आणि ते पाण्यात ठेवलेले आहेत। त्यानंतर इथे कोळंबी घेतलेली आहे। कोळंबीला मी अर्ध लिंबू लावलेलं आहे, आलं लसूण पेस्ट लावलेले आहे, हळद लावलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट लावून मॅरिनेशन करून ठेवलं होतं अर्धा तासासाठी। तर आता आपल्याला भाजी बनवण्यासाठी इथे मी एक मोठा कांदा घेतला आहे, अर्धा टोमॅटो घेतला आहे आणि इथे मी घेतलेलं आहे कढीपत्त्याची पावडर आणि हिंग। कोळंबी आहे म्हणून हिंग घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आलं लसूण चेचून घेतलेलं आहे। त्याचबरोबर इथे आपले सुके मसाले, लाल घरगुती तिखट आहे, जिरे पावडर आहे, धने पावडर आहे, हळद आहे आणि गरम मसाला आहे। मीठ घेतलेलं आहे। आता मीठ तुम्ही सेंधव मीठ खात असाल तर सेंधव मीठ घ्या, साधं मीठ खात असाल तर साधं मीठ घ्या। इथे कढई गरम केली, कढई छान तापली, त्यानंतर आपल्या आवडीनुसार इथे तेल घ्यायचं। इथे मी मोठे 2 चमचे असं तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये कढीपत्त्याची पावडर आणि हिंग असं फोडणीला घातलं आहे। त्यानंतर चेचलेला आलं आणि लसूण घेतला आहे, कांदा घेतला आहे, बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। बघू शकता तुम्ही, छान असं तेलामध्ये हे परतून घ्यायचं आहे आपल्याला। छान असं तेलामध्ये कांदा वगैरे सर्व परतून झालं का त्यामध्ये अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। मी अर्धाच घेतलेला आहे टोमॅटो, कारण ना मॅरिनेशन करताना, कोळंबी मॅरिनेशन करताना मी अर्ध लिंबू लावलं होतं म्हणून। तर तुम्हाला अख्खा टोमॅटो घ्यायचा तर तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर इथे आपले सर्व मसाले घातलेले आहेत तेलात मसाले छान परतून झाले का त्यावर आपलं बटाटा आणि शेंगा मी परतून घेते छान असं 2 ते 3 मिनिट ना शेंगा छान अशा परतून घेतल्या की त्यानंतर त्यावर घालायचं मीठ घातल्यानंतर पुन्हा आपल्याला छान 2 ते 3 मिनिट वाफेवरती शेंगा बटाटा शिजून घ्यायचा आहे। शेंगा बटाटा छान असा वाफेवर शिजला की लगेच त्या कोळंबी घालून घ्यायची। कोळंबी पण छान अशी परतून घ्यायची। त्या कोळंबीसुद्धा शिजवताना ना अंगाचं पाणी सोडते, त्या पाण्यामध्ये 2 ते 3 मिनिट चांगली कोळंबी शिजून झाली का बघू शकता तुम्ही इथे छान असा आपला बटाटा पण शिजलेला आहे, म्हणजे आपली भाजी झालेली आहे। तरी पण आपल्याला जर रस्सा हवा असेल तर मग त्यामध्ये ना मी 1 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे। आता तुम्हाला रस्सा किती हवा आहे त्या अंदाजाने तुम्ही इथे पाणी घालू शकता। बघू शकता तुम्ही छान उकळी आली आणि छान आपली इथे ना मस्त कोळंबी शेंगा रस्सा भाजी तयार झालेली आहे। वाव, बघूनच खावंसं वाटतं ना। चला तर मग आता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।